महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी दाभाडी तळेगाव दाभाडी येथील बुद्ध विहारामध्ये आज आपण आलो आहोत। या बुद्ध विहारामध्ये हे भगवंताची मूर्ती आहे। खूप छान मूर्ती आहे, खूप पुराणी मूर्ती आहे। भदंत प्रज्ञाकीर्ती अर्थात सोनोनी गुरुजी हे या दाभाडीमध्ये शिक्षकी पेशावर नोकरीला असताना ही मूर्ती त्यांच्या काळामध्ये बसवली। बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे। अतिशय भव्य दिव्य हा पूर्णाकृती पुतळा। आणि या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून पूज्य भंते संघप्रिय या ठिकाणी वास्तव्याला आहेत। भंतेजी जसे या विहारामध्ये आले तसे या दाभाडीमध्ये खूप छान पद्धतीने सुधारणा झाली। अगदी लहान लहान मुलांना मुलींना महिला मंडळाला या ठिकाणी वंदना परित्राण पूजापाठ या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ होते। प्रत्येक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात। प्रत्येक पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केल्या जाते। भंते संघप्रिय यांनी खूप या दाभाडीमध्ये मेहनत घेतलेली आहे। आपण बघत आहोत हे संपूर्ण दाभाडी येथील सर्व महिला मंडळ आणि भगवंताची मूर्ती आहे। बघा बाजूला भंते सागरबुद्धी आहेत। आज मी आणि भंते सागरबुद्धीजी या दाभाडीच्या बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आलो। या ठिकाणी सर्व हे उपासक आहेत दाभाडीचे। अशा पद्धतीने या ठिकाणी हे बुद्ध विहार आहे दाभाडीचं। मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून माझ्यासोबत भंते सागरबुद्धीजी आलेले आहेत। आणि ही जी मूर्ती आहे आपण बघतोय भदंत प्रज्ञाकीर्ती आपल्या सर्वांना परिचित असेल। भदंत प्रज्ञाकीर्ती हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हॉस्टेलमधले विद्यार्थी आहेत। भदंत प्रज्ञाकीर्ती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी जवळून बघितलं। बाबासाहेब जेव्हा जेव्हा औरंगाबादला येत होते तेव्हा तेव्हा त्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना भेटत असत। त्या हॉस्टेलच्या विद्यार्थी सोनोने गुरुजी म्हणून प्रसिद्ध जालना जिल्ह्यामध्ये आहेत। ते या ठिकाणी नोकरीला असताना ही संपूर्ण जागा त्यांनी आवरून आपल्या लोकांना हाताशी धरून पौर्णिमा साजरी करणं, खीरदान करणं, झेंडा लावला, या ठिकाणी भगवंताची मूर्ती या ठिकाणी ठेवली। आणि आज या ठिकाणी खूप छान असं नंदनवन फुललेलं आहे। भंते संघप्रिय या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याला आहेत। आणि संपूर्ण हे जे महिला मंडळ आहे बघा खूप मेहनत घेतात, भंतेची खूप छान काळजी घेतात। आणि भंतेजींनी जे सांगलं ते सर्व महिला मंडळ या ठिकाणी तत्पर असतात करण्यासाठी। आणि मी गेल्या 20-25 वर्षापासून या दाभाडी गावाला बघतोय। पहिल्यापेक्षा आता खूप छान पद्धतीने सुधारणा झालेली आहे। आपण सुद्धा या दाभाडीला अवश्य भेट द्या। पुढच्या महिन्यामध्ये फार मोठा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणच्या भंतेजींची उपसंपदा विधी होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये। तर हे सर्व महिला मंडळ भंतेजीच्या उपसंपदा विधीला खूप छान सहकार्य करणार आहेत, मदत करणार आहेत। आपण पण दाभाडी येथे या बुद्ध विहाराला भेट द्या। नमो बुद्धाय, जय भीम।